शीर्षक आहे कवी मुटके आणि बुटके. लेखक बब्रुवान रुद्रकंठावार. एक कवी होता. त्याच्या कवितेला वाचक होते, पण ते लईच कॉमन मधले होते. त्यांना बिलकुल युटिलिटी व्हॅल्यू नव्हती. खालमानेनं निस्त वाचणाऱ्या, पाठ करून ठेवणाऱ्या आणि आखरीला इसरून जाणाऱ्या वाचकांच्या भरोशावर कवीला जगता येत नसतंय. कवी लेखकाच्या फायद्याची गोष्ट न कळणारे वाचक बिनकामाचे असतात. कवी यो कवी होता, पण बाकीच्या कविवानी निस्ताच कवी नव्हता. त्याच्यात अवेअरनेस होता. त्याला जेव्हा 50 कविता सुचून झाल्या तेव्हा त्यानं पोएट्री फील्डचा अंदाजा घेतला. जरासा सर्वे बी केला. आपल्या कवितेसाठी डेफिनेट काय करता येईल. तिथं फुलली पाहिजे, वाढली पाहिजे, तिचं काहीतरी आउटपुट निघलं पाहिजे, तरच ह्यो नाद कंटिन्यू ठेवता येईल. आणि नुसतं कौतुकासाठी एवढा टाइम बरबाद कशाला करायचा. निस्ती कविता चांगली असून चालत नाही. त्याला माहोल बी जबरा असावा लागतो. हे त्याला पहिल्या झटक्यातच कळून गेलं. त्यानं मग इमिजिएट लिटरेचर मधल्या अशा पॉवरफुल माणसांचा, त्यांच्या उपद्रव मूल्याचा कसून अभ्यास केला आणि आखरीला एक बाप्पा फिक्स करून टाकला. कवीनं मग आपलं बिहेवियर कन्व्हिनियंट पोलाइट करून घेतलं. मोर्चाच्या हातात मान देण्याची कला शिकून घेतली. तेवढ्या बळावर आणि 5-25 खेटे घातल्यावर तर बाप्पाच्या दरबारात सालभरात त्याला एंट्री मिळून गेली. तो दरबार कवीला लय सुटेबल होता, कम्फर्टेबल होता. पण निस्ता माहोल निवडल्यानं काम संपत नसतंय. आता कुठं तिकीट खिडकीशी माणूस पोचलेला राहतो, सारं तर पुढंच असतंय. माहोल मंदी घुसणाऱ्या न्यू कमर कवीला आपली बॉडी लँग्वेज लईच वगळती ठेवावी लागत असते. केसापासून तर बॉटम पत्तोर, कॉलर पासनं बाह्या पत्तोर, सारं कसं उतरत्या अंगाचं पाहिजेला असतं. असं 2-5 महिने पडीक राहिल्यावर एखाद्या दिवशी माहोल मुखिया त्याच्या कविता बघायला रेडी होतो. नंतर कवीला आपण कविता लिहिण्याची गुस्ताखी केली असून त्या लईच घाणेरड्या गचाळेत त्यांच्यावर उपकार करा असे भाव चेहऱ्यावर आणावे लागत असते. त्यानंतरच ते बाळ लांबूनच माहोल मुखियाच्या चरणावर घालावं लागतंय. तसा प्रोटोकॉल असतो. माहोल मुखिया मग डोळ्यावर चष्मा लावतो आणि शेजारच्या सेल्फमधून एखादं पुस्तक काढून मनातल्या मनात वाचायला लागत असतो. अर्धा घंटा कवीला तसंच उभं राहावं लागतंय. नंतर त्याला माहोल मुखिया हातातलं पुस्तक चष्म्यावानी पुसून सेल्फमंदी सरकावून देतो आणि उभारलेल्या कवीकडे बघतो. त्याची नजर सुबक तुच्छ असती. कवीनं आता बिलकुल हलायचं नसतं. माहोल मुखिया मग कवीचं बाळ 2 बोटात उचलून मांडीवर ठेवतो, पण ते उघडत नाही. जेव्हा उघडतो तेव्हा 10-5 पानं एकदमच उलटतो आणि 7-8 मिनिटात त्यातल्या 10-5 कवितांचे बोळे झालेले राहतात. 10-5 कवितांचे विमान होऊन आजूबाजूला क्रॅश होऊन पडतेत. स्वतः कवी जेव्हा चोळामोळा करून भिरकावलेल्या कवितेवानी दिसायला लागतो तेव्हा कुठं माहोल मुखिया सायलेंट होत असतो. कवीनं आता धन्य पावायचं असतं, कारण कोणताच माहोल मुखिया कोणत्याच कवीबद्दल एवढ्या लवकर रिझल्ट देत नसतो. खरं तर त्याला दारात बी उभं करीत नसतो, पण ह्या कवीची एखादी दुसरी का वैना कविता त्यानं शिलकीत ठेवलेली राहते. म्हणजे त्याला फ्युचर असतं. दरबारामध्ये खालमानेनं उभं राहण्याचं टेक्निक ज्याला असतं त्याची मान आम पब्लिक मंदी कवाबी ताठ असती. तर काय का मग ह्या इव्हेंट नंतर माहोल मुखिया त्याच्याकडं हसून बघतो. तवा कवीनं निस्ती मान हलवून त्याला दाद द्यावी लागत असती. जर का कवी इमोशनल झाला
आणि फेकलेल्या काव्य बोळ्याकडे बघू लागला तर त्यो नापास होणार आणि माहोल मधून आउट होणार हे गृहीत मध्ये असतं. तो रूलच असतो. तो मोठ्या होणाऱ्या कवींना फॉलो करणं कंपल्सरी असतं. इन द सेन्स कवीला टिकून राहायचं असन तर फेकलेल्या कवितेला त्यानं कंदीबी वळख दाखवली नाही पाहिजे अशी आट असती. सदरहू कवीनं बिलकुल तसंच केलं. माहोल मुखिया मग न्यू कमरला धडे द्यायला स्टार्ट करीत असतो. तो कवितारोधी स्थळांची डिटेल मध्ये यादी त्या न्यू कमरला देत असतो. ती लिस्ट न्यू कमरनं जपून ठेवायची असती, आतमध्ये अशी आतमध्ये मुरवून घ्यायची असती. तर कवितारोधी स्थळ म्हणजे असे स्पॉट की जिथं न्यू कमरला बिलकुलच कविता स्फुरत नसती. स्फुरत असली तरी ती एक नंबरची बकवास असती आणि हे माहोल मुखिया ठरवित असतो. न्यू कमरनं अशा टायमाला आपला पर्सनल इंटरेस्ट सांगायचा नसतो, दाखवायचा नसतो. कवीला त्यातल्या त्यात न्यू कमरला निसर्गाचं येड असतं. त्याला त्याच्यावर कविता लिहाव्या वाटत असते. पण जिथं एक बी वळ ताकदीची सुचत नसती तिथं त्यानं गेलं नाही पाहिजे. जो निसर्ग न्यू कमरला एक वळ बी प्रोव्हाइड करू शकत नाही त्या निसर्गाला घेऊन कशाला नाचायचा आणि टाइमपास करायचा, ह्यो बेसिक धडा असतो. तर सदरहू कवीनं असे स्पॉट भिरकावून दिले. नंतर त्याला माहोल मुखियानं मुकरर केलेल्या कवीची रिव्हिजन न्यू कमरला करावी लागत असती. कारण पुढल्या प्रवासाचा ह्योच खरा मेन बेस असतो. ह्याच्या पुढं जेव्हा कवा कवितेच्या बाऱ्यात चर्चा होणार असती तवा तवा त्याच्या बोलण्यात माहोल मुखियानं सांगितलेल्या कवींचाच आणि त्यांच्या पर्टिक्युलर कवितांचाच रेफरन्स असावा लागत असतोय. अमुक एखाद्या मराठी कवीच्या कवितेचं हिंदी ट्रान्सलेशन जादा बेहतर असून अमुक एकाची कविता वाचायची आसन तर त्याची भाषा शिकल्या बगर ऑप्शन नाही. अशा कवितेचं ट्रान्सलेशन होण्याची कुवत जगातल्या दुसऱ्या कुठल्याच भाषेमध्ये नाही. असे काय बाय स्टेटमेंट तयार करण्याची आदत त्याला लागावी लागत असती. ह्याच्यात आपल्या आवडीचं नाव घुसडण्याची गुस्ताखी न्यू कमरनं केली तर माहोल मधून इमिजिएट आउट होण्याचे जबरा चान्सेस असतात. असे काय बाय स्टेटमेंट तयार करण्याची आदत त्याला लागावी लागत असती. ह्याच्यात आपल्या आवडीचं नाव घुसडण्याची गुस्ताखी न्यू कमरनं केली तर माहोल मधून इमिजिएट आउट होण्याचे जबरा चान्सेस असतात. कारण कंपॅरिझन मध्ये बगर ओळखीचे कवी हे कायम सेकंडरी असतात. खरं तर आपल्याकडचे मोस्टली कवी हे कवी नसतेतच, म्हणून न्यू कमरनं सावध राहायला पाहिजे. तर काय का प्रायमरी लेवलला ह्या गोष्टी जेव्हा न्यू कमर सक्सेस होतो तवा कुठं माहोल मुखिया त्याला कच्चा गंडा दोरा बांधून मैदानात उतरवत असतो. तर सदरहू कवीनं ही बी स्टेप पार केली बर का. आता एवढ्यावर न्यू कमरनं हरखून जायची गरज नसती. कारण त्याला काही गोष्टी ध्यानात ठेवाव्या लागत असते. त्याची कविता बंडखोरी करणारी असली तरी कवीनं माहोल मुखियाच्या पायथ्याशी बसून राहायला पाहिजे असतं. आपल्या कवितेचं पुढं काय करायचं, छापायला कुठं पाठवू, काय लिहू का नको, हे असले प्रश्न माहोल मुखियाला विचारायचे नसतेत. बस त्याच्या पुढच्या आदेशाची वाट बघत खितपत पडून राहायचं असतं. तिथंच तर मग न्यू कमर मधल्या कवीच्या पेशन्सचा खरा कस लागत असतो. 4-5 वर्षात माहोल मुखिया खुश झाला की मग जादा टाइम लागत नसतो. रातीतून तर तो महत्वाच्या कवीपैकी एक होऊन जात असतो. तर काय का सदरहू कवी फर्स्ट क्लास आला. आशा होतकरू कवीवर मग माहोल मुखियाची मर्जी बसत असते. 2-5 वर्षात तर तो आशा कवीला मोठका कवी मंदी तब्दील करून टाकीत असतो आणि जोडीला 10-5 न्यू कमर झुंपून देत असतो. माहोल मुखियाला वर्षाकाठी 5-25 कवी संमेलन ठोक्यानं भेटत असते. स्वतः माहोल मुखिया अशा सबस्टँडर्ड कार्यक्रमात जात नसतो, पण आपला होल्ड त्यानं तिथं ठेवलेला राहतो. त्यानं नेमलेला एक मुटका आणि 7 बुटके
हे काम इमानदारीनं करीत असतात. मुटके आणि बुटके या गोष्टी शब्दावर घेत नसतात हा, कारण ते शब्दावानी भावने नसतात. मुटका कवी म्हणजे जाबरा गोष्ट असती. हर एक न्यू कमर कवीला मुटका होण्याची होड असती. ते त्यांचं एम असतं, एम. पूर्वीच्या काळी जेव्हा हिरीत पाणी होतं तेव्हा लोक हिरीत पावायचे. कुणी कंगण्या उतरून खाली जायचं, कुणी वर्ण कुद्या मारायचं. तर त्याच्यामध्ये एखादा लयच व्हरायटीचा असायचा, त्याला लयच दम असायचा. ते हिरीच्या काठावर पोज घेऊन उभा राहायचा. खाली हिरीत असणारे बाकीचे स्विमर कंगण्याला धरून कडेला व्हायचे, काठावरचे हिरीत डोकावून बघायचे. आखरीला मग पोज घेऊन उभा राहणारा हिरीत असा कुदायचा का खाली पाण्याला टच व्हायच्या आधीच हवेमुंदीच मांडी घालायचा. तो जेव्हा पाण्यावर पडायचा तेव्हा हॅक करून वर पत्तोर पाणी उडायचं, पोरांचा धांगुडा व्हायचा. तर ह्याला म्हणतेत मुटका. टोटल संमेलनामध्ये एखाद्याच कवीला असा मुटका वाल्यावानी मान भेटत राहतो. सपोज एखादं कवी संमेलन चालू असतं, माहोल मुखियानं आधीच लावून दिलेल्या नामराप्रमाणे एक एक कवी आपली कविता म्हणून दाखवित असतो. पब्लिक वाह वाह करीत असतं, टाळ्या वाजवीत असतं, किंवा मग भद्याच्या रानं बसलेलं राहतं. मुटक्याचा नंबर येईपत्तर बुटक्यांना माहोल क्रिएट करावा लागत असतो, माहोल. कारण ते सपोर्टिंग रोल मधले कवी असतात, त्यांच्यावरती रिस्पॉन्सिबिलिटी असते. साऱ्यात शेवटी मुटका कवी उभा राहत असतो. तो असा पद्यधुंद असतो. त्याचा मान म्हणून बाकीचे कवी मग हिरीतल्या माणसावनी सावरून कडेला सरकत असतात. पाण्याच्या वर निस्त मुंडकं आहे, एक हात आधारासाठी मांग त्या कंगण्यावर टेकिवलेला आहे, खाली दोन पाय लोंबकळतायत, डोक्यावरनं पाणी निथळून राहिलंय, आणि एका हातानं मुटका मारणाऱ्याला चेरिंग करण्याची कोशिश चालू आहे. असं जे काय हिरीतलं चित्र असतं, डेफिनेट, अगदी डेफिनेट त्याच पोझिशन मध्ये हे बुटके स्टेजवर दिसत असते. मुटक्यानं कविता स्टार्ट करण्याच्या आधीच त्यांनी पोज घेतलेली राहते. मुटका कवी मग भला मोठा पॉज घेऊन एक वार पब्लिक कडं आणि एक वार बुटक्यांकडं पाहतो. बुटक्या अलर्ट असते बरं, पण पब्लिक अंजान असतं, त्याला काही बी अंदाजा नसतो. त्यांच्या नजरेत क्युरियोसिटी असती बी आणि नसती बी. तर काय की मुटका कवीच्या एंट्रीला ह्यो सीन ठरलेला राहतो, आणि तो माहोल मुखियानं 10 प्रॅक्टिस करून बसवलेला राहतो. नंतर त्याला मग मुटका आपल्या कवितेची मुश्किलीनं एक ओळ बाहेर काढतो. स्वतःशीच हसतो. नंतर त्याला लहान्या पोरानं पाठीवर तुटक तुटक अक्षर काढाव तसा एकेका शब्दावर जोर देत म्हणायला लागतो. तवाच बुटक्याच्यातून असे ध्वनी निघू लागत. वाह, जबरा, मस्त, क्या बात है. हे जे काय एक्सक्लेमेटरी असतात ना, ते या लँग्वेज मध्ये काढण्याचं कसब त्यांच्या मध्ये रुजवलेलं राहतं. बुटक्यांच्या व्हरायटी आणि हातांचे नागमोडी वळण बघून पब्लिक कॉन्शियस होतं. नाधीन धिन्नावर पीटीचा क्लास चालू असल्यावानी सारा तो सीन असतो. 2-1 कडवे झाले की मुटका कवी शब्दांची जादू करायला लागतं, जादू. ॲट ए टाइम 10-5 शब्द हवेत फेकल्यावानी करून ते झेलून एकात एक अडकवून त्याचा काथ्या विणायला लागतो. ह्यो खेळ पब्लिकला गुंगून टाकतो बरं का. नंतर त्याला कविता जसजशी मटकू लागती तसतशी पब्लिक चाकाटू लागती. बुटक्यांच्या कंपॅरिझन मध्ये मुटक्याची कविता फ्लेक्झिबल राहती. ती कवा लहानी तर कवा लांबलचक बी असती. दुसऱ्या राऊंडला मग बुटके आपल्या चिल्लर चाल्लर कविता म्हणून दाखवतात. पब्लिकचं त्यांच्याकडे ध्यानच नसतं. त्यांच्या नजरा मुटका कवीच्या कवितेकडे लागलेल्या राहतात. मुटका कवीला ह्याचा अंदाजा आलेला राहतो आणि त्याचा कॉन्फिडन्स लेवल वाढलेला राहतो. कॉन्फिडन्स तो मग डायरेक्ट जादू स्टार्ट करतो. एखादाच शब्द घेऊन तो त्याला असा गरगरा बिंगवतो का पब्लिकच्या तोंडाचा चंबू होऊन जातो. बुटके श्वास रोखून धरायला सुरुवात करते आणि त्याच टायमाला मुटका कवी त्या शब्दाचा पार चोळामोळा करून खिशात कोंबून टाकतो. टाळ्यांचा कडकडाट
होतो. बुटके अर्धा अर्धा फूट उडून त्याचा आदर राखत येत. पब्लिक तोंडाचा चंबू बंद करायच्या तयारीत असतानाच मुटका कवी साबणाचे फुगे हवेत सोडाव तसा एकच अनुस्वार गाळ्यातून बाहेर काढतो आणि असा उत्तुंग लांबवतो का रबराचा चेंडू उसळून वर गेलाय. आणि तो कित्येक टाइम खालीच येत नाहीये असं होऊन जात. पब्लिक मग मंडपाच्या छताकडे नजरा वर करून चेंडू हुडकू लागती. तवर लोक तर ह्या पठ्ठ्यानं अनुस्वार गिळून ढेकर दिलेली राहती. सदरहू कवीनं हिवी मजल मारली गाठली. तर मग माहोल मुखियाच्या मर्जीतनं असा 10-12 सालाचा जर्नी झाल्यावर मुटका कवीला प्रश्न पडला, आता पुढं काय, अजून कितीक दिवस. पण त्याच्या बी आधी स्वतः माहोल मुखियालाच ह्यो प्रश्न पडला होता, आता ह्याचं करायचं काय. एकच मुटका कितीक दिवस धकवायचा. अशानं बुटके बवणे होऊन जातेत, ते खुजे झाले नाही पाहिजेत. जनरेशन बदलली नाही का आपला बी असर ओसरू लागत असतो. याचं गणित माहोल मुखियाला होतं. माहोल मुखियानं मग मुटक्याला चेंज सांगितला. म्हणला, साल स्वातंत्र्य नावाची काही गोष्ट असते का नाही. हा जा, लय झालं आता, तुला जे आवडेल ते कर. मुटक्याला बी ही गोष्ट आवडली. त्याला स्वातंत्र्य सुचायला लागलं. पण ते आत मुरना गेलं. कवी बेचैन झाला. माणसाला चेंज पाहिजे असतो, पण रुटीन चेंज करणारं स्वातंत्र्य रास येत नसतं. तर म्या दोस्ताला ही गोष्ट सांगत होतो. क्लायमॅक्स जवळ आला होता तेव्हाच त्यानं मला थांबवलं. ते म्हणला, बाबऱ्या बास झालं, असल्या मुटक्यांची सारी जिंदगी ऐकायला चगळत बसायला म्या काय पडीक प्रेक्षक नाहीये. हा मधला पार्ट सोडून दे आणि सांप्रतला त्याचं काय चाललंय ते फटाकन सांगून टाक. म्या म्हणलं, दोस्ता सांप्रतला आता त्योच माहोल मुखिया झालाय. मी खरंच फटाकन सांगितलं तसा दोष बी फटाकन दचकला. त्याच्या तोंडावरला इगो घरंगळून तिथं क्युरियासिटीचा डोंगर उभा राहिला. त्याला सदर कवीचं कौतुक वाटायला लागलं. त्यातल्या पॉलिटिकल कंटेंट मध्ये त्याला इंटरेस्ट असणार आहे. त्यानं मग मला लय मिन्नतवाऱ्या केल्या. पण म्या बिलकुल क्लायमॅक्स तर त्याला काय सांगितलं नाही. साला एकदा वगळलेला पार्ट नंतर त्याला कुठून जुळून येत असतो काय. ताजा कलम. म्या नगो नगो म्हणत असताना बी नंतर त्याला दोस्तानं नाही त्या फील्ड मध्ये मुटका पॅटर्न लावून बघितला, पण त्याला यश आलं नाही. तो डिप्रेस झाला आणि म्हणला, फुकणीच सगळीकडे निसत्या बोरच दिसून राहिल्या. आता उघड्या तोंडाची एक बी हिर नाही. तोंड मिटलेल्या हिरीत कोण कसा मुटका मारणार. म्या म्हणलं, दोस्ता अरे हिरीकडे जादा कॉन्सन्ट्रेट होऊ नगस. उघड्या असो नाही तर मिटलेल्या साऱ्याच हिरी सांप्रतला आटलेल्या आहेत. असला पॅटर्न राबवायचा असन तर हिरीपेक्षा कवाबी बुटके इम्पॉर्टंट असतेत. कारण मुटका मारल्यावर जे काही शितोडे उडून येते ते अंगावर झेलायला आणि मोहरून जायला बुटके लागत असते. बुटके ते असल्यावर हिरी असो नसो, तिच्यात पाणी असो का नसो, काय बी फरक पडत नाही. अरे मुरदार जमिनीवर बी इझिली मुटका मारता येत असतो. भले ते पायाची घडी घालून 2 हातावर कुद्या मारल्यावानी दिसत असलं तरी परफॉर्मन्स मध्ये कुचराई नको.